मी जेव्हा हिंदू धर्माबद्दल बोलायला लागलो तेव्हा एक दारुडा जिहादी व्यक्ती उभा राहिला कीर्तनात आणि हायदोस घालायला सुरुवात केली. गावकरी मला म्हटले जाऊ द्या महाराज बेवडा आहे, तुम्ही तुमचं चालू द्या. म्हटलं चालू द्यायला काही कॅसेट आहे का काय? मी गावकऱ्यांना दोषी धरलं आणि त्याच्या चुकीची शिक्षा गावकऱ्यांना दिली. कीर्तन जागेवर थांबवलं, बंद करून टाकलं कीर्तन. कीर्तन संपल्यावर त्या बेवड्या जिहाद्याला माझ्या पद्धतीने प्रसाद पण दिला योग्य तो. त्याला प्रसाद दिला, पण चौकशी केल्यानंतर माहिती अशी समोर आली की हिंदूंचे धर्मकीर्तन बंद पाडण्यासाठी त्याला तालुका पातळीवरनं फंडिंग केलेलं होतं. आणि ही माहिती जेव्हा समोर आली महाराज अंगावर काटा आला की लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि हिंदूंचे उत्सव बंद पाडण्यासाठी बेवड्या जिहाद्यांना फंडिंग केलं जातंय, म्हणजे हिंदू धर्म अडचणीत आहे. अहो आपल्या शेत्या हिरव्या आहेत, ध्वज मात्र भगवा आहे. आणि तो भगवा ध्वज जर अबाधित ठेवायचा असेल ना तर आपल्याला हिंदू म्हणून संघटित व्हावं लागल आणि हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागल. त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी, आपल्या लेकी बाळींसाठी पोरींचे 35-35 तुकडे पाडले जातात. जमिनी बाळका 400 वर्षापूर्वीचा जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचा अभंग जर हिंदुस्थानानं लक्षात ठेवला असता तर हिंदुस्थान इंग्रजांच्या ताब्यात गेलाच नसता. हो हे आपापसात भांडले, चुलत्याची जिरवायची आणि भावाची जिरवायची, शेजारच्याची जिरवायची आणि नदीच्या पलीकडच्या जिरवायची. त्याच्यात अडकली आणि देश हातातून गेला महाराज, अख्खा देश गेला ताब्यातून, काय नाही करता आलं. पण तोच 400 वर्षापूर्वी जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचा अभंग या मराठमोळ्या मातीतील एका पोराला कळाला. एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. अहो शेकडो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. अहो कशाच्या जोरावर केली ती या अभंगाच्या जोरावर केली. एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. 400 वर्षापूर्वी त्यांच्या लक्षात आलं की एकला चलोरची भूमिका उपयोगी पडणार नाही, गाव करील ते राव करू शकत नाही. आणि मग शिवरायांनी मात्र वज्रमूठ बांधली, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, शत्रूच्या छावणीत घुसतो छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, डाण्या वाघाला सामोरे जातो त्याला उभा फाडतो त्यांचं नाव धर्मवीर संभाजी. आणि या सगळ्या पोरांना एकत्र करतो, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. काय केलं शिवाजी महाराजांनी? जातीपेक्षा धर्माला महत्व दिलं आणि ब्राह्मणाचा बाजी जवळ केला, मराठ्याचा तानाजी जवळ केला, न्हाव्याचा शिवा काशीत जवळ केला, रामोशी समाजाचा आमचा बैरजी नाईक जवळ केला. आणि यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. 18 पगड जाती 12 बलुतेदार समाज सोबत घेतला आणि मावळ प्रांतातल्या पोरांना ऊर्जा दिली की अरे आपण रावणा सारख्यांना पुरून उरलो तर हा औरंग्या की झाड की पत्ती आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या पोरांना मोटिवेट केलं, उत्साहित केलं. आणि दादा 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजातील पोरं इतकी एक संध झाली, इतकी एक संध झाली, गर्जना केली शिवरायांसाठी. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. आणि दादा शेकडो वर्ष गुलामगिरीत गेलेला आपला हिंदुस्थान जय श्रीराम पैलवान आहे ना दे. शेकडो वर्ष गुलामगिरीत गेलेला आमचा समाज शिवरायांनी काढला गुलामगिरीतून
आणि भगवा ध्वज डावलानं फडकला या मातीत. जो भगवा श्री रामांचा, जो भगवा श्री कृष्णांचा, जो भगवा सूर्य नारायणाचा, तोच भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधनं फडकवूनच दाखवला. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. राजमाता जिजाबाई साहेबांना जे दुःख होत होतं ना, की इथली मंदिरं पाडली जातात, इथल्या गायींची कत्तल केली जाते, इथं आया बहिणींची आबरू लुटली जाते, माणसं धर्मांतरित केली जातात, ते शल्य जिजाबाई साहेबांना जे टोचत होतं ना, ते पोराजवळ व्यक्त केलं की बाळा, भोसल्यांसाठी नाही जागायचं, हिंदवी स्वराज्यासाठी जागायचं. ही शिकवण शिवरायांना दिली. आणि शिवराय म्हटले नाही हे माझं राज्य आहे, माझ्या जातीचं राज्य आहे, भोसल्यांचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले हे रयतेचं राज्य आहे. पहिला राजा होता, पहिला जगाच्या पाठीवरचा, जो म्हणाला नाही माझं राज्य आहे. आदिलशहाचं जे होतं ती आदिलशाही, कुतुबशहाचं जे होतं ती कुतुबशाही, निजामशहाचं जे होतं ती निजामशाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे होतं ना, ते स्वराज्य, स्वतःचं राज्य, माझं राज्य. हा आत्मविश्वास जनमानसामध्ये पेरला दादा, आणि इतिहासच घडवला हो. 50 वर्षाचं आयुष्य हो. आणि शिवरायांच्या नंतर आम्ही जन्माला आलो, आणि शिवरायांकडून जर काहीच शिकत नसून आपण, तर दळभद्री आहे आपण, दळभद्री. बुडत्याचे पाय डोळ्याकडे ज्याला म्हणतो ना, ती आमची अवस्था आहे जर आम्ही शिवरायांकडून शिकत नसू तर. आपण भाग्यवान आहे, आपण शिवरायांच्या नंतर जन्माला आलो. आपण भाग्यवान आहे, आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नंतर जन्माला आलो. आपण भाग्यवान आहे, आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर जन्माला आलो. या सगळ्यांचे अनुभव आज तुमच्या आमच्या पुढे आहे. पण त्यांच्या अनुभवातून आपण जर धडे घेत नसू, तर शेवटी मग तुम्हाला गुरुदेव दत्तच वाचवू. किती मोठी क्रांती, किती मोठा संघर्ष. मी सांगू, अजून सुद्धा जर आपला हिंदू समाज एकजूट झाला नाही ना, तर मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही. हा, तुम्ही म्हणताय धर्म अडचणीत नाही, धर्म अडचणीत नाही. धर्म किती अडचणीत आहे सांगू. जेव्हापासनं हिंदुत्ववादी सरकार आलं, त्यानंतर गोवंश हत्याबंदी कायदा झाला लागू महाराष्ट्रात. झाला का नाही झाला? झाला ना. का तर हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र जर काय मानली गेली तर ती गाय मानली गेली. बरोबर ना, गाय मानली गेली. पण कायदे करून काय होतो? थांबली गायीची कत्तल. अहो रोज बजरंग दलाची पोरं, हिंदुत्ववादी संघटनांची पोरं हायवेच्या कडेला उभे आहे आणि गोमांसाच्या गाड्या पकडतायत, केसेस अंगावर घेतायत. का हो? अजून इथला हिंदू जागृतच झाला नाही, त्याला धर्माचं महत्वच कळालं नाही. अहो काय सामान्य नाही हो. अहो आईच्या नंतर आपण जर कोणाला मानतो ना, तर गाईला मानतो. आणि भाऊ मी लय अभ्यास केला, आपले पूर्वज शहाणे होते, हुशार होते. या जगातला सर्वात उपयोगी जर जीव कुठला भगवंतानं बनवला तर ती गोमाता आहे. मी अनुभवाचं तुम्हाला सांगतो, ग्रंथातलं सांगतच नाही. मला आहे ना लहानपणापासून आहे ना प्राण्यांची आवड आहे भाऊ, लहानपणापासूनच ती जन्मातच. आणि मी जसं जसं डेव्हलप होत चाललो ती आवड पूर्ण करायला लागलो. मला आहे ना, मी मांजरी आणल्या, मांजरी, त्या पर्शियन कॅट नसतात का, मेल फिमेल दोन्ही पण आणले. हे बोटा बोटा एवढले लांब लांब केस आहे त्यांना, चालल्यात असं वाटतं वाघ आहे का काय, असल्या भारी दिसतात. त्याच्यानंतर कुत्रा आणला, त्याच्यानंतर कबूतर आणले. गाय तर होतीच आमच्या घरात पहिल्यापासून, शेतकऱ्याचाच घरातला जन्म. पण बघा तुम्ही, भेटी गाठीला जेव्हा माणसं येतात ना, त्या मांजरी पाहिल्या का, कोणी काय म्हणतं माहिती का, बापू मांजरी पाळल्या, पण मांजरीचे केस लय आरोग्याला घातक बरं का. मग मी सांगतो बाबा आम्ही प्रिकॉशन घेतो, ती केस काय आमच्या अन्नात येऊ देत नाही, पण मला आवड आहे, मी पाळल्या. पुन्हा कोणीतरी येतं, कुत्रं पाहिलं का म्हणतंय कुत्रा पाळलाय, पण कुत्र्याची लाळ लय घातक बरं का आरोग्याला. मी म्हणतो बाबा लाळीपासून आम्ही सावध आहे, पण मला आवड आहे, मी पाळले. कोणीतरी येतं कबूतर पाहतं, महाराज कबूतर पाळले, पण कबुतराचे पंख लय आरोग्याला घातक बरं का.
बर बाबा झाडून टाकेतो, नाही पंख घरात येऊ देत. पण आजपर्यंत जो जो माणूस दारात आला आणि त्याने गोट्यातली गाय पाहिली ना, त्याच्या मुखातून एकच उद्गार निघाला, तुमच्या दारात गाय, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. म्हणजे हा माझा अनुभव आहे की जगाच्या पाठीवरचा 0% साईड इफेक्ट असलेला एकमेव प्राणी म्हणजे गाय. 0% साईड इफेक्ट आहे, 0%. तिचं दूध कामाचं, तिचं शेण कामाचं, तिचं गोमूत्र कामाचं, तिचं असणं म्हणजे ती एक सकारात्मक लहरी सोडते गाय. वैज्ञानिक संशोधकांचे निष्कर्ष आहेत की गाय सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते वातावरणामध्ये. मग काय आपले पूर्वज शहाणे होते, काय आपले पूर्वज हुशार होते की त्यांनी आयऱ्या गायऱ्या प्राण्यावर प्रेम नाही करायला लावलं. जो सदा सर्व काळ तुम्हाला समाधान देईल अशा गोमातेला देव मानायला लावला. काय आपला धर्म आहे. पण आपण गोमाता सुरक्षित नाही करू शकलो आजपर्यंत. कुठं धर्म अडचणीत नाही मानता. ज्या दिवशी या हिंदुस्थानामध्ये एक पण गाय कापली जाणार नाही ना, त्या दिवशी हिंदू धर्म सुरक्षित झाला असं माना. तोपर्यंत म्हणूच नका. आणि सर्व धर्म समभाव वाल्यांना तर मला सांगणं की अरे आमच्या घरामध्ये 10 भाकरी केल्या ना, त्यातली 1 भाकर आम्ही गाईला खाऊ घालतो. आणि याच हिंदुस्थानामध्ये राहून एक जमात भाकरी सोबत गाय खाते. कसा सर्व धर्म समभाव होईल. ज्या दिवशी आमच्या गोमातेचं पावित्र्य प्रत्येक व्यक्ती या हिंदुस्थानातला सांभाळेल ना, त्या दिवशी आज संग्राम बापू व्यासपीठावरनं सांगल या हिंदुस्थानात सर्व धर्म समभाव झाला. अहो मुद्दामून 500 रुपयाचं वासरू घेतात, कापल्यावर त्याचं मांस 15,000ला विकताय. आणि ते 15,000 काय तुम्हाला गणपतीला नवरात्रोत्सवाला नाही, ते पुन्हा हिंदू विरोधी कारवाया करायला वापरले जातात. कुठं धर्म सुरक्षित आहे. आज मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रातली नव्हे हिंदुस्थानातली एक पण जात अडचणीत नाही. सगळे खाऊन पिऊन सुखी आहे. हिंदुस्थानातला अडचणीतच जर काय असेल तर हिंदू धर्म अडचणीत आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, धर्मच अडचणीत आहे. आणि कंधों से ऊंची छाती नहीं होती और धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे. अरे हिंदू धर्म ही नहीं बचा तो जाति का क्या करोगे. आज धुळ्यामध्ये तुम्हाला अभिमानच जर कशाचा बाळगायचा असेल तर तो हिंदुत्वाचा बाळगा. हिंदुत्वाचा गर्व से कहो हम हिंदू है, त्याचा अभिमान बाळगा. मिरवा जर काय ना तर हिंदुत्व मिरवा. तुम्ही जर हिंदुत्ववादी झाले ना तर हे धुळं वाचणार आहे, नाही तर धुळ्याचं भविष्य अवघड आहे. तुमच्यातला धर्म जागृत झाला तर वाचणार आहे. आज अनेक कॉलन्यांमधला हिंदू देशोधडीला लागला, घर सोडून निघून गेला. कॉलन्यांची नावं तर हिंदू देवदेवतांची, पण तिथला हिंदू शिल्लक राहिला नाही. अशी उदाहरणं मी ऐकली. आणि आपण लोक हातावर हात ठेवून बसलोय, याची जिरवान त्याची आडवा. नाही दादांनो, आपल्याला देव देश धर्मासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. तुम्ही म्हणता या देशामध्ये धर्माच्या नावानं निवडणुका करू नये, या देशामध्ये धर्माच्या नावानं वक्तव्य करू नये. पण अरे इथला बहुसंख्य हिंदू त्याचा धर्म बाजूला ठेवायला तयार आहे. पण या देशातले परधर्मीय जे ते त्यांचा धर्म कुठं बाजूला ठेवायला तयार आहे. ते मात्र त्यांच्या धर्माचा ताकदीने प्रचार प्रसार करू राहिले. आणि धर्माचा प्रचार करत असताना हिंदू धर्मात कशी फूट पाडता येईल यासाठी ते प्रयत्न करताय, फंडिंग करताय, पॉवर त्यांची वापरताय. आणि त्यांच्या धर्माचा मात्र इतका ताकदीने प्रचार सुरू आहे, प्रसार सुरू आहे. अहो धर्मस्थळांमधले फतव्यांचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये येतात, तरी तुमचं जर रक्त सळसळत नसेल ना तर मग काय कोणता देव आणून तुमच्या पुढे ठेवून उपयोग होणार आहे मला सांगा ना. फतवे निघतात या हिंदुस्थानात, जिथं हिंदू बहुसंख्य आहे तिथं फतवे निघतात की हिंदुत्ववाद्यांना पराभूत करायचंय. याच्यापेक्षा हिंदू समाजाचा अपमान कोणता असेल. हा सर्वात मोठा अपमान आहे हिंदू समाजाचा. आज नाही आहे, सुरक्षित नाहीये. मी लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका, आणि त्या निफाड तालुक्यामध्ये काय बरं गावाचं नाव, कारसूळ नावाचं गाव आहे. निफाड तालुक्यामध्ये
कारसूळ नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी कीर्तनाला गेलो होतो. कीर्तन शेवटचे 10 मिनिटं शिल्लक राहिलं होतं आणि शेवटच्या 10 मिनिटामध्ये मी जेव्हा हिंदू धर्माबद्दल बोलायला लागलो तेव्हा एक दारुडा जिहादी व्यक्ती उभा राहिला कीर्तनात आणि हायदोस घालायला सुरुवात केली. गावकरी मला म्हटले जाऊ द्या महाराज बेवडा आहे, तुम्ही तुमचं चालू द्या. म्हटलं चालू द्यायला काही कॅसेट आहे का काय? मी गावकऱ्यांना दोषी धरलं आणि त्याच्या चुकीची शिक्षा गावकऱ्यांना दिली. कीर्तन जागेवर थांबवलं, बंद करून टाकलं कीर्तन. कीर्तन संपल्यावर त्या बेवड्या जिहाद्याला माझ्या पद्धतीने प्रसाद पण दिला योग्य तो. त्याला प्रसाद दिला पण चौकशी केल्यानंतर माहिती अशी समोर आली की हिंदूंचे धर्मकीर्तन बंद पाडण्यासाठी त्याला तालुका पातळीवरनं फंडिंग केलेलं होतं. आणि ही माहिती जेव्हा समोर आली महाराज अंगावर काटा आला की लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि हिंदूंचे उत्सव बंद पाडण्यासाठी बेवड्या जिहाद्यांना फंडिंग केलं जातंय म्हणजे हिंदू धर्म अडचणीत आहे. अहो आपल्या शेत्या हिरव्या आहेत, ध्वज मात्र भगवा आहे आणि तो भगवा ध्वज जर अबाधित ठेवायचा असेल ना तर आपल्याला हिंदू म्हणून संघटित व्हावं लागल आणि हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागल. त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी, आपल्या लेकी बाळींसाठी. पोरींचे 35-35 तुकडे पाडले जातात, जमिनी बळकावल्या जातात, देवी देवतांच्या विटंबना केल्या जातात, महापुरुषांची विटंबना केली जाते. त्याला परधर्मीयच लोक जबाबदार आहे असं मला म्हणायचं नाही. हिंदू धर्मामध्ये पण फितूर आहेत. मला बरीच पोरं म्हणतात की हिंदू धर्मात जन्माला आलेली माणसंच हिंदू धर्माच्या विरोधात का बोलतात. मी त्यांना सांगत असतो त्यांची आडनावं फक्त हिंदूंची आहे. ही औरंग्या अफजुल्ल्या जेव्हा आक्रमण करायला इकडे यायचे ना ते झोपा नव्हते काढीत, कार्यक्रम पण वाजवित होते. आणि त्यांनी जिथं जिथं कार्यक्रम वाजवले ना त्या लोकांच्या आडनावर राहिले हिंदू, पण विचारसरणी झाली ना भेसळ. मग ते रामाच्याच विरोधात बोलतील, गणपती बाप्पाच्याच विरोधात बोलतील, जगदंबा मातेच्याच विरोधात बोलतील, शिवरायांच्याच विरोधात बोलतील, हिंदू धर्माच्याच विरोधात बोलतील. पोराला वाटतं हिंदू आहे तरी असं का करते. अरे आडनाव हिंदू आहे, कोणत्या तरी पिढीत कार्यक्रम वाजलाय. मी तुम्हाला सांगतो जातीवंत हिंदू एखाद्या सहकार्याला जर म्हटलं ना तुला 100 कोटी रुपये देतो शिवरायांच्या विरोधात, एक वाक्य फक्त बोल, ते म्हणाल बाबा मान काप, पण माझ्या बापाशी गद्दारी नाही करू शकत. एखाद्याला म्हटलं 100 कोटी रुपये देतो श्रीराम साधू संतांच्या विरोधात बोल, ते म्हणता बाबा घरी बसवतो पण धर्माशी फितुरी नको. जेव्हा आमच्या अंतःकरण आम्हाला आतून आवाज देतं ना की धर्माशी गद्दारी नाही करायची, तेव्हा समजून घ्यायचं आमच्या वाडवडिलांनी जर सांभाळला काय तर धर्मच सांभाळला. प्रसंगी त्यांनी स्थलांतर केलं पण धर्मांतरण होऊ दिलं नाही. मग आमच्या वाडवडिलांनी शेता गमावल्या असतील, प्रॉपर्ट्या गमावल्या असतील, प्रतिष्ठा गमावली असेल आणि धर्मच जर कमावला असेल तर त्या हिंदू धर्माचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. ज्यांच्यात भेसळ झाली त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, काय प्रचार करायचा ते करू द्या. तुम्ही ठणकावून सांगा या शरीरात आलेला रक्ताचा थेंब आणि थेंब फक्त हिंदूचा आहे म्हणून मला हिंदुत्वाचंच काम केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एका साह्य करू अवघे धरू सुपंथा. त्याच्यासाठी गरज जर काय ना तर एकानं एकाला सहकार्य करावं लागल. एकटा दुकटा माणूस पुरातन काळापासून, आणि लोकशाहीमध्ये तर काहीच करू शकत नाही एकटा माणूस. लोकशाहीमध्ये किंमत आहे बहुमताला. आणि हिंदू धर्म बाजूला ठेवतोय. रस्ते झाले का पाहतो, पेट्रोलचे भाव पाहतो, डिझेलचे भाव पाहतो, सिलेंडरच्या टाक्या पाहतो, खताच्या गोण्यांचे भाव पाहतो. आणि बाकीची लोक मात्र धर्माच्याच नावानं मतदान करतात. आमच्या धर्माला कोण पूरक आहे? त्या आता काही धर्माची लोक आहे ते एका विशिष्ट पक्षाला मतदान करतात, त्याच पक्षाला करणार. ते त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकवलंच की काय हो या पक्षाला मतदान करायचं. आणि जर त्यांच्या धर्माचा उमेदवार असला तर ते त्या पक्षाला मतदान नाही करत, त्यांच्या धर्माच्या उमेदवाराला मतदान करतात. पहिल्यांदा ते महत्व पक्षाला देतात, व्यक्तीला देत नाही.
आणि जेव्हा धर्माचा उमेदवार येतो तेव्हा महत्व धर्माला देतात, व्यक्तीला देत नाही. मग कोणी असू दे, आमचा धर्माचा चला केलं. म्हणजे अशा पद्धतीने वज्रमूठ देशात बांधली जाते आणि आपण म्हणतोय बोलायचं नाही, तेढ निर्माण होईल, वाद होतील, भांडण होतील, वाहू द्या. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. खरं जे आहे ना, माणसानं खरं बोलायला कानकुचर केली का वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. कडवट असू द्या पण खरं माणसानं मांडलं पाहिजे. ती वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे. एकमेव वारकरी संप्रदाय जो कधीच खोटं बोलला नाही, गोड वाटलं असं कधीच बोलला नाही. तुम्हाला भेटलेला माणूस काय म्हणतो? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बायकोच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गाडी घेतली हार्दिक अभिनंदन, बंगला बांधला हार्दिक अभिनंदन. पण एकमेव संत आहे ज्यांनी भेटलेल्या माणसाला सांगितलं, त्याला वाढदिवसाची शुभेच्छा दिली नाही, त्याला वास्तुशांतीची शुभेच्छा दिली नाही. भेटलेल्या माणसाला सांगितलं, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार. भव सिंधू तरावया पार, भव सिंधू तरावया पार, भव सिंधू तरावया पार. क्षणोक्षण हाती करावा विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षण हाती करावा विचार, तरावया पार भव सिंधू, हे तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, भव सिंधू, भव सिंधू. त्याला सावध करायचं काम केलं की बाबा तू मरायला लागला. क्षणभंगूर नाही बरबसा, वारे सावध तोडा माया आशा. आणि विचार करा, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवस. काहींना टोचलंय, काय जाणलंय यांचं, पण तेच कामाचं होतं. संत जे बोलले तेच उपयोगाचं होतं. हे आयुष्य संपून गेल्यावर कळालं की साधू संतांनी सांगितलं होतं आयुष्याची किंमत तू जाणून घे. आणि त्यामुळं खरं बोलायला तुम्ही कानकुचर करू नका. अजून तुमच्याकडे 2-3 दिवस आहे. काय स्टेटस फिरवायचे तेवढे फिरवा. 2-4 दिवस आहे. अरे आम्ही ना गोड गोड बोललो ना तरी आम्हाला पैसेच भेटणार आहे, आणि कडू बोललो तरी आम्हाला पैसेच भेटणार आहे, आणि काहीच नाही बोललो तरी ज्याने बोलावलं तो खाऊ पिऊ घालून आम्हाला नारळ शॉल देऊन बाबा परत या. आम्हाला रिस्क घ्यायची काही गरज आहे का? आम्ही नुसतं पांडुरंगाच्या नावानं कपाळाला बुक्का लावला ना तरी लोक आमच्या पाया पडा त्या. पण आम्ही रिस्क घेतोय, आम्ही स्पष्ट बोलतोय. अहो आम्ही धर्माचे कार्य करते, उद्या राहिलो काय मेलो काय, पण तुमचे मुलं बाळ सुरक्षित ठेवायचे असतील ना तर हिंदुत्वावरच प्रेम करा. आमचं काय हो, आम्ही वारकरी संप्रदायात माळा घातल्या तेव्हाच पिंडदान केले. आम्ही मरणा यादी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. ती तुळशीची माळ गळ्यात घालणं म्हणजे प्रकार काय माहितीये का? या देहावर तुळशी पत्र ठेवायचं आणि धर्माच्या कार्याला निघायचं. ती तुळशीची माळ आहे. तुम्हाला माहितीये का? त्याने तुळशी पत्र ठेवलं घरावर, लोक घरावर तुळशी पत्र ठेवित्या, वारकरी शरीरावर तुळशी पत्र ठेवतात. त्यामुळं आमचा त्या विषय सोडून आम्ही तुमच्यासाठी बोलतोय. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात संघटित व्हा. अजूनही आपल्या लोकांचं मतदानाकडं दुर्लक्ष आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. हिंदू समाज 100% मतदान करायला तयार नाहीये. मला वाईट वाटतं, कमी शिकलेली माणसं राहू नीट मतदानाला जाताय, आई बापाला सांभाळताय, देवधर्म करताय, शिकलेली बिघडल्यासारखे करायला लागलो. त्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 3-4 दिवस सलग सुट्ट्या टाकल्या होत्या. यंदा त्यांनी खोड मोडली, बुधवारी ठेवलंय मतदान. आधी सुट्टी नाही, परवा सुट्टी नाही, फक्त मतदानाला सुट्टी. म्हणजे हा फिरायला नाही गेला पाहिजे. लोकसभेच्या वेळी काय झालं माहितीये का? 2-4 दिवस सलग सुट्ट्या टाकल्या आणि त्या भीमाशंकर, महाबळेश्वर, लोणावळ्यात सगळ्या BMW, ऑडी, मर्सिडीज, श्रीमंतांच्या गाड्या होत्या हो. श्रीमंतांच्या की जे खाऊन पिऊन सुखी आहे, मोकार कमवून ठेवलंय,
काय घेणं देणं नाही, हा देश रस्ता तळाला गेला तर परदेशात निघून जाऊ, अशा वृत्त्या झाल्या काही लोकांच्या. अरे देवानं इतकं दिलं ना, या मातीनं दिलंय, या हिंदुस्थानानं दिलंय, आणि त्याचे पांग जर फेडायचे असतील ना तर मतदानाच्या दिवशी ती शाई लावणं म्हणजे ना लोकशाहीचा सत्कार आहे. तो लोकशाहीचा सोहळा आहे. मी मागाच्या कीर्तनात सांगितलं की आपण गुढीपाडव्याला जशा रांगोळ्या काढतो, सडे टाकतो, दिवाळीला जसे सडे टाकून रांगोळ्या घालून दिव्या लावतो ना, तसं 20 नोव्हेंबर 2024 ला मतदान आहे ना विधानसभेचं. प्रत्येक हिंदूनं दारात सडा टाकला पाहिजे, रांगोळी घातली पाहिजे, आणि रांगोळीत जय श्री राम लिहिलं पाहिजे. रामाच्या नावानं दिवा लावून मतदानाला गेला पाहिजे हिंदू. हे जे जाहीर व्हिडिओ बनवून राहिले ना काही धर्मप्रचारक, जाहीर बनवून राहिले, जाहीर कोणाला पाडायचं कोणाला निवडून यायचं. मी जर बोललो ना तर याच्यातलाच एखादा हिंदू उठल आणि तू काय राजकीय प्रचार करायला आला का म्हणल, मी तुम्हाला सांगतो यातला उठल. पण परदरी मी मात्र त्यांच्या धर्मस्थळांमधनं फतवे काढू राहिले, कोणाला पाडायचंय कोणाला निवडून यायचं जाहीर सांगू राहिले. पण कोणी हिंदू जाणार नाही त्याला शोधित की कोण आहे बाबा, त्याचा भेद पाहतो, याला माहिती लय हाणतील. नडायचं कोणाला, आपल्याला नडायचं. त्यामुळं बाबांनो वज्रमुठ बांधा, ही लढाई मी तुम्हाला सांगतो धर्माची आहे. एवढ्या वेळेस फक्त तुम्ही धर्माचा विजय करून द्या, पुढचे 50 वर्ष तुमच्याकडे वाकडी नजर करून कोण पाहणार. एकदा धडा द्या, एकदा फक्त धडा द्या, इथला हिंदू संघटित आहे हा मेसेज फक्त देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊ द्या की इथला हिंदू संघटित आहे, इथला हिंदू हिंदुत्व मानतो, इथला हिंदू धर्म मानतो, इथला हिंदूने अजून धर्म सोडला नाही. एवढा फक्त संदेश जाऊ द्या देशाच्या कानाकोपऱ्यात, सगळे व्हिडिओ डिलीट होतील. मी नव्हता टाकला, मी नव्हता बनवला, मा काय संबंध असं म्हणतील. पण तुम्ही जर संघटित नाही झाले ना तर पुढचा काळ मात्र वेगळा आहे. त्यामुळं एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत.